नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी.एड शिक्षणक्रम अभ्यासक्रम 403 अभ्यासक्रम आणि भाषा या विषयाचे IMP प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राइब करावे। बी.एड अभ्यासक्रमाचे जे महत्त्वाचे आणि परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्नच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर बी.एड अभ्यासक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे असतील तर हे प्रश्न सर्वांनी पाठ करणं गरजेचं आहे। पहिला प्रश्न आहे, परिसंवादाची व्याख्या सांगून उद्दिष्टे स्पष्ट करा। परिसंवाद कशाला म्हणतात तर परिसंवादाची व्याख्या आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांनी एखाद्या विषयासंबंधी भिन्न भिन्न दृष्टिकोन असलेली तयार संक्षिप्त भाषणे सादर करून त्यावर चर्चा करणे म्हणजे परिसंवाद होय। परिसंवाद कशाला म्हणतात त्याची व्याख्या अतिशय सुंदररित्या या ठिकाणी सांगितलेली आहे। दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांनी एखाद्या विषयासंबंधी भिन्न भिन्न दृष्टिकोन असलेली तयार संक्षिप्त भाषणे सादर करून त्यावर चर्चा करणे म्हणजे परिसंवाद होय। आणि आता परिसंवादाची उद्दिष्टे आपण पाहूया। विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाला प्रेरित करणे। परिसंवादाचं पहिलं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाला प्रेरित करणे। दुसरं आहे विद्यार्थ्यात विषयाची आवड निर्माण करणे। म्हणजे एखादा जो विषय आहे त्या विषयामध्ये आवड निर्माण करण्याचं काम ह्या परिसंवादाद्वारे होत असतं, म्हणून विद्यार्थ्यात विषयाची आवड निर्माण करणे हे परिसंवादाचं दुसरं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल। त्यानंतर विद्यार्थ्याच्या सर्जनशील विचारांना वाव देणे, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये जे नवनवीन विचार कल्पना आहेत त्या विचारांना वाव देण्याचं काम हे परिसंवाद करत असतात, म्हणून तिसरं उद्दिष्ट या ठिकाणी आपण सांगू शकतो विद्यार्थ्याच्या सर्जनशील विचारांना वाव देणे। त्यानंतर चौथा आहे विद्यार्थ्यामध्ये प्रभावी सादरीकरणाची क्षमता विकसित करणे। परिसंवाद म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन संक्षिप्त भाषणे सादर करणं म्हणजे परिसंवाद हे आपण पाहिलेलं आहे। म्हणजे विद्यार्थ्यामध्ये प्रभावी सादरीकरणाची क्षमता ह्या परिसंवादामुळे विकसित होते, म्हणून ते चौथं उद्दिष्ट या ठिकाणी आपण सांगू शकतो की विद्यार्थ्यामध्ये प्रभावी सादरीकरणाची क्षमता विकसित करणे। त्यानंतर पाचवा आहे एका विषयाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करणे। एखादा दृष्टिकोन आहे, एखादा विषय आहे, त्या विषयाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये या परिसंवादाद्वारे विकसित होते, हे पाचवं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। म्हणजे परिसंवाद म्हणजे काय आणि परिसंवादाची उद्दिष्टे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। त्यानंतर गटचर्चा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। गटचर्चा वर्ग अध्यापनाची उत्कृष्ट पद्धत म्हणून गट चर्चेकडे पाहिली जाते। आपण ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतो त्यावेळेस तो वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतो, त्यापैकी गटचर्चा ही एक अध्यापन पद्धती आहे आणि ही सर्वोत्कृष्ट अध्यापन पद्धती आहे। कारण की त्यामुळे गटचर्चेमध्ये काय होतं, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक सुसंवाद घडून येतो आणि त्यातून नवनिर्मितीचा म्हणजे जे अध्ययन आहे ते अध्ययन उद्दिष्टांरूप होण्यासाठी उपयुक्त असते ती गटचर्चा। या गटचर्चेचे प्रकार तर पहिला प्रकार आहे विशेषज्ञ चर्चा, त्यानंतर शिक्षक मार्गदर्शित, त्यानंतर सहकार्यात्मक चर्चा, वर्ग चर्चा आणि विद्यार्थी केंद्रित चर्चा असे गट चर्चेचे 5 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। विशेषज्ञ चर्चा, शिक्षक मार्गदर्शित, सहकार्यात्मक चर्चा, वर्ग चर्चा आणि विद्यार्थी केंद्रित चर्चा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न, संदर्भ ग्रंथाची व्याख्या सांगून संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा। संदर्भ ग्रंथ कशाला म्हणतात आणि त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहेत। तर व्याख्या आहे एखाद्या गोष्टीबद्दल अचूक शास्त्रशुद्ध नेमकी व आवश्यक ती सर्व माहिती ज्या ग्रंथात दिली असते त्याला संदर्भ ग्रंथ म्हणतात। म्हणजे एखाद्या गोष्टीतील अचूक शास्त्रशुद्ध आणि नेमकी व आवश्यक तीच माहिती या ग्रंथामध्ये असते त्याला काय म्हणायचं आहे, संदर्भ ग्रंथ। या संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत विविध विषयावर माहिती। या संदर्भ ग्रंथामध्ये विविध विषयावरती माहिती शास्त्रशुद्धरित्या असते, म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे विविध विषयावर माहिती। खरी विश्वसनीय आणि प्रमाणित माहिती, संदर्भ ग्रंथामध्ये खरी विश्वसनीय आणि प्रमाणित माहिती असते। त्याचबरोबर माहितीचा महासागर, संदर्भ ग्रंथ म्हणजे काय आहे, माहितीचा महासागर आहे। त्याचबरोबर एकापेक्षा अधिक खंड, संदर्भ ग्रंथाचे एकापेक्षा अधिक खंड असतात। कारण की संदर्भ ग्रंथ हा मोठा असतो आणि त्या मोठ्या ग्रंथाचे काय केलेले असतात,
खंड केलेले असतात, म्हणून एकापेक्षा अधिक खंड हे संदर्भ ग्रंथाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चटकन माहिती शोधता येते. पहा, या संदर्भ ग्रंथामध्ये म्हणजे A, B, C प्रमाणे काय केलेलं असतं, जसे आपली डिक्शनरी असते त्या डिक्शनरीप्रमाणेच काय केलेलं असतं, संदर्भ ग्रंथाची रचना केलेली असते. त्यामुळे चटकन माहिती आपल्याला शोधता येते. हे संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, स्कीमा प्रक्रियेचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. पहा, स्कीमा प्रक्रिया काय आहे, तर मजकूर लिखित स्वरूपात लेखणीतून बाहेर पडण्यापूर्वी लेखकाच्या मनात एक अदृश्य स्कीमा तयार झाला आणि त्याच स्कीमातून पत्राची दृश्य स्वरूपात तयार झाले. या मजकुराच्या स्कीमाची काही वैशिष्ट्ये किंवा घटक पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहा, म्हणजे या स्कीमा प्रक्रिया आहे, त्या स्कीमा प्रक्रियेचं स्वरूप सांगताना त्याची काही वैशिष्ट्ये आणि घटक आपल्याला सांगता येतील. संबंधित मजकुराचे वाचन, दुसरं आहे पहा वाचनातून विमर्शन, तिसरं आहे विमर्शनातून प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा होणे, चौथा आहे विमर्जन विस्तार आणि मजकुराच्या मर्यादा, आणि पाचवा आहे मजकुराच्या निर्मितीची प्रक्रिया. त्यानंतर पहा, वाचन मजकुराचा स्कीमा लक्षात घेण्याचे फायदे विशद करा. पहा, वाचन मजकुराचा जो स्कीमा आहे तो कशा प्रकारे लक्षात घ्यायचा आणि त्याचे फायदे काय, तर मजकुराचा हेतू व योजना समजते. त्यानंतर दुसरा आहे विचार, भावना, अनुभव, वास्तव याची मांडणी लक्षात येते. तिसरा आहे पहा वाचकाला सौंदर्य अनुभव येतो. चौथा आहे जीवनाविषयाचा समज वाढतो. आणि पाचवा आहे विचार भावना अधिक प्रबल होतात. या वाचन मजकुराच्या स्कीमा लक्षात घेण्याचे फायदे या ठिकाणी सांगता येतील. वाचन प्रक्रियेचे 4 घटक थोडक्यात स्पष्ट करा. पहा, वाचन प्रक्रिया, आपण जे वाचन करतो त्या वाचन प्रक्रियेचे 4 महत्त्वाचे घटक आहेत. ते कोणकोणते आहेत, तर पहिला आहे संवेदना, दुसरा आहे अवबोध, तिसरा आहे अर्थग्रहण आणि चौथा आहे उपयोजन. त्यानंतर पहा, महत्त्वाचा प्रश्न आणि हमखास परीक्षेला येणार आहे हा प्रश्न म्हणजे विद्याशाखेची व्याख्या सांगून विद्याशाखेचे वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा. पहा, विद्याशाखा कशाला म्हणायचं आणि त्याची वैशिष्ट्य कोणती, तर विद्याशाखाची व्याख्या आहे, विद्याशाखा म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र आणि ते ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट पद्धती. पहा, विद्याशाखा म्हणजे काय, तर विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र आणि ते ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे विद्याशाखा होय. या विद्याशाखेची वैशिष्ट्ये आहेत. पहा, सुनिश्चित अशा आशय वस्तूचा अभ्यास. पहिलं वैशिष्ट्य आहे विद्याशाखेचं सुनिश्चित अशा आशय वस्तूचा अभ्यास. दुसरा आहे समस्या व गरजांचे स्वरूप. तिसरा आहे भौतिक आणि सामाजिक कार्य. चौथा आहे ज्ञान निर्मिती व संशोधनाची साधने. आणि पाचवा आहे संकल्पना उत्पत्ती यांचे अत्यंत पद्धतशीर रीतीने सुसंघटन. अशा प्रकारे हे विद्याशाखेचे वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण सांगितले. त्यानंतर आशयाच्या चित्रात्मक सादरीकरणाचे महत्त्व स्पष्ट करा. पहा, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आशयाच्या चित्रात्मक सादरीकरणाचे महत्त्व, तर पहिलं महत्त्व आहे नवीन आणि जुन्या ज्ञानाची अर्थपूर्णरित्या सांगड घालण्यासाठी उपयोगी ठरते. दुसरं आहे महत्त्वाच्या संकल्पना परस्पर संबंध सारांश रूपाने मांडणी करण्यासाठी होतो. तिसरं आहे उच्च विचार प्रक्रिया विकसनासाठी. चौथा आहे पहा एखाद्या गटात सामूहिक दूरदृष्टी व आकलन वाढवण्यासाठी. आणि पाचवं आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेल्या संकल्पना डिझाईनमध्ये आशय चित्रात्मक सादरीकरणाचं महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 403 हा जो विषय आहे B.Ed अभ्यासक्रमाचा त्यामधील महत्त्वाचे IMP प्रश्न जे आपल्या B.Ed अभ्यासक्रमामध्ये अंतिम परीक्षेमध्ये फायनलच्या परीक्षेमध्ये येणार आहेत तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. 403 अभ्यासक्रम आणि भाषा या विषयाचे हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.